नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. काल जशीही आपली शिक्षण मंत्री दादासाहेब भुसेजी यांच्यासोबत भेट झाली, त्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा असा एक मुद्दा राहिलेला होता सांगायचा. तो अतिशय महत्त्वाचा होता. शिक्षक भरती पवित्र पोर्टलच्या अनुषंगाने जागावाढीसाठी अतिशय महत्त्वाचा होता. ज्या पद्धतीनं ज्या अर्थी 1 जानेवारीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 80% रिक्त पदाच्या भरतीला मान्यता मिळाली, अगदी त्या पद्धतीनं खाजगी संस्थांच्या सुद्धा 80% पद भरतीला मान्यता मिळावी या अनुषंगाने त्या ठिकाणी प्रश्न विचारला असता त्यांनी तात्काळ मागणी मान्य झाली अशा टाईपचं डायरेक्ट सांगून 80% भरतीला मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि ते भरल्या जातील अशा पद्धतीचं साहेबांनी सांगितलं होतं मंत्री महोदयांनी. हे सांगत असताना बरेच वेळ आपण काल चर्चा केली, बऱ्याच म्हणजे प्रश्नांची उत्तरं पण दिली आणि जी काही मंत्री महोदयांसोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली त्या सगळ्या गोष्टी काल तुम्हाला अवगत केल्या. पण त्याच्यातनं घाई गडबडीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा राहिलेला होता. तो म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेवर ज्या शिक्षकांची आता केंद्रप्रमुख म्हणून परीक्षा झालेली आहे आणि ज्यांनी त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत, अशा जवळपास राज्यातील 4860 पैकी 50% केंद्र शाळेवर जी काही 2430 असे केंद्रप्रमुखांची निवड होणार आहे आणि त्यांच्या जागा रिक्त होणार आहेत. शिक्षकांची ही निवड होणार आहे केंद्रप्रमुख म्हणून आणि त्यांच्या ठिकाणी त्या जागा रिक्त होणार आहेत. तर या जागासुद्धा म्हणजे 2430 या जिल्हा परिषदच्या जागा या पूर्णपणे पवित्र पोर्टलला या भरतीमध्ये या जाहिरातीमध्ये येणार आहेत. असं स्पष्ट वक्तव्य, असं स्पष्ट मत जे आहे, असं सांगणं जे आहे स्वतः दादासाहेब भुसेजी यांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे, हे पदं या जाहिरातीमध्ये येतील अशा टाईपचं. त्यामुळं ओढून ताणून आपण जे जागा आणण्याचा प्रयत्न करू त्याच्यामध्ये हा त्यांनी दिलेला शब्द आणि ही दिलेली त्यांनी माहिती ह्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या जागावाढीसाठी, तेही जिल्हा परिषदच्या जागा 2500 जागा म्हणजे खूप मोठ्या जागा होतात मित्रांनो. त्यामुळं या जागा वाढणे आणि या जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येत असतील तर हे आपलं प्रचंड मोठं यश असते मित्रांनो. त्यामुळं याहीपेक्षा अधिक यासोबतच समाज कल्याणच्या जागा जवळपास त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू आहे. फक्त तुम्ही पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा नाही, जरी तुम्हाला बघाल तुम्ही ही भरती प्रक्रिया अतिशय मोठ्या संख्येची आणि जास्तीत जास्त जागा आणून कमीत कमी मार्क्स असणाऱ्या उमेदवाराला या भरती प्रक्रियेमध्ये शिक्षक होण्याची जी काही नामी संधी आहे ती जर उपलब्ध नाही झाली तर नंतर मग मला विचाराल. त्यामुळे योग्य नेतृत्वावर योग्य पाठपुरावा करत असताना त्या ठिकाणी अनुभवी नेतृत्वावर तुम्ही विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. आणि हे कालचं अपडेट्स जे होतं शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेनुसार ते अतिशय महत्त्वाचं होतं. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून ही खूप महत्त्वाची न्यूज आहे मित्रांनो. 2500 पदं जिल्हा परिषदेची वाढणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे, खूप महत्त्वाची गोष्ट. आणि अशीच जास्तीत जास्त पदं पवित्र पोर्टलला कशी येतील त्या अनुषंगाने आपली जी काही पाठपुरावा आहे, निवासी आश्रम शाळा, समाज कल्याणच्या शाळा, या सगळ्या पदाला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पवित्र पोर्टलला आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. योग्य त्यावेळी जेव्हा आपण हाक देतो तेव्हा मात्र तुम्ही अशा पद्धतीचा आपल्याला साथ द्यावी एवढीच एक माफक इच्छा आहे. आणि चुकीच्या नेतृत्वावर किंवा चुकीच्या पद्धतीनं पाठपुरावा करत असणाऱ्या नेतृत्वावर तुम्ही विश्वास ठेवू नका. योग्य पद्धतीनं जाणाऱ्या नेतृत्वावर, योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मतं मांडणाऱ्या नेतृत्वावर त्या ठिकाणी विश्वास ठेवावा एवढंच सांगतोय. सोबतच काल आंदोलन स्थगित तात्पुरतं केलेलं असल्या कारणाने त्या ठिकाणी बरेच अभियोगधारक आमच्यासोबत होते, ते व्यवस्थितरित्या सुखरूप घरी पोहोचले असतील एवढीच इच्छा आहे, माफक इच्छा आहे. आणि मी स्वतः आज गावी निघत आहे. त्यानंतर जे काही अपडेट असेल ते घरी गेल्याच्यानंतर तुम्हाला देईल. तुर्तास एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि काही केंद्रप्रमुखांच्या निकाल लागल्यानंतर काही अडचणी आहेत, या सविस्तरपणे मी ते सखोल पद्धतीनं जे आहे ते समजून घेणार आहे. आणि त्यानंतर जे आहे ते परीक्षा परिषदेच्या आयुक्त आणि अध्यक्ष महोदय वरिष्ठ अधिकारी यांच्याशी मी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये सुद्धा ज्यांच्या अडचणी आहेत त्यांना नक्की न्याय मिळवून देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच माहिती थांबतो. धन्यवाद. जय भीम जय शिवराय मित्रांनो.